आज मी माझ्या 10 महिन्यांच्या मुलीसाठी मस्त अशी ओट्स, मखाना आणि खजूरची छान अशी खीर बनवत आहे किंवा प्युरी फॉर्ममध्ये तिच्यासाठी एका टाईमचं मील बनवत आहे। तर चला याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे रात्री मी एक खजूर, सीडलेस खजूर आणि एक बदाम पाण्यामध्ये भिजत टाकलं होतं। सकाळी 4 तास अगोदर मी मखाना 10 आणि 3 चमचे ओट्स घेतलेले, प्लेन ओट्स सफोलाचे, तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घ्या, हे भिजत टाकलं होतं। आता मी हे छान मिक्सरला प्युरी करून घेतली, याची ग्राइंड करून घेतलं। चारही आयटम म्हणजेच बदाम, मखाना, ओट्स आणि आपले खजूर एक घेतलेला, तो छान ग्राइंड केला। इथे कढईमध्ये मी तूप टाकून घेतलं, तुपामध्ये हे मिश्रण टाकून घेतलं। आता पातळचं मी याला घट्ट करणार आहे शिजवत। तुम्हाला जर तूप टाकायचं नसेल, अदरवाईज तुम्ही असंही शिजवून तुमच्या बाळाला सर्व करू शकता। तर हे खाल्ल्यामुळे आपल्या बाळाचं पोट ना एक 2 ते 3 तास आरामात भरलेलं राहतं, बाळ सतत चिडचिड करत नाही आणि ओट्समुळे आपल्या बाळांची हाडे मजबूत होतात, कॅल्शियम मिळतं यातून। आणि बदाममध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे बाळासाठी खरंच खूप महत्त्वाचे असतात। तर एक टाइम मी ना ही माझ्या बाळासाठी 2 दिवसातून नक्की खीर करत असते। तुम्ही देखील तुमचं बाळ 10 महिन्याचं किंवा 11वा महिना स्टार्ट झालेला असेल तर नक्की तुम्ही बाळाला देऊ शकता। माझ्या मुलीला आत्ताच 2 दिवसापूर्वी 11वा महिना लागलेला आहे आणि ही खीर मस्त अशी ती आवडीने खाते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा। ओके, बाय।